गिरगाव आणि दादर परिसरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या काका पुतण्यांचे एकत्रित फोटो असलेले वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर्स लागलेत। महाराष्ट्र खास करून मुंबई मराठी माणसाची होती आहे आणि यापुढेही राहील, नवे युग नवे पर्व असं म्हणत दोन्हीही नेत्यांना वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावून ठाकरे प्रेमी परेश तेलंग यांनी शुभेच्छा दिल्या। 13 जूनला आदित्य ठाकरे आणि 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देतानाच एकत्रित फोटो असलेले बॅनर्स युवा सेना आणि ठाकरे प्रेमींकडून लावलेले पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा असताना या पार्श्वभूमीवरती हे मनोमिलन कार्यकर्त्यांनी बरंच मनावरती घेतलेलं दिसतंय आणि त्यामुळे विविध ठिकाणी सातत्याने बॅनरबाजी होताना दिसतेय। मुंबईमध्ये दादर आणि गिरगाव परिसरामध्ये असेच मोठमोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि खूप दिवसांनी एका बॅनरवरती एका फ्रेममध्ये आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र दिसतायत। मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बॅनर हा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि त्यात मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का, या चर्चा सुरू आहे। या चर्चेच्या सोबत आता आपल्याला एक नवे बॅनर जे ते या शिवसेना भवनाच्या समोरच्या चौकात पाहायला मिळतात। त्या बॅनरवर आपण जर पाहिलं तर नवे युग नवे पर्व असं लिहिण्यात आलेलं आहे। खरं तर मधोमध बाळासाहेब ठाकरे, बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे, डाव्या बाजूला आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय, तर उजव्या बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय। खरं तर राज ठाकरे यांचा बर्थडे 14 जूनला असतो, वाढदिवस 14 जूनला असतो आणि आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला असतो आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकाच बॅनरवर या दोन्ही नेत्यांना जे ते त्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे की या बॅनरवरचा आशय आपण पाहिला तर महाराष्ट्र व खास करून मुंबई मराठी माणसाची होती आहे व यापुढेही राहील असा सुद्धा आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय, सोबत उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो पाहायला मिळतात। त्यामुळे या युतीच्या चर्चा नेमक्या सत्यात कधी उतरणार, मराठी माणसाची ही जी भावना आहे ती खरंच हे दोन्ही नेते ऐकणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की युती महापालिकेच्या निवडणुकीत होणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।